आपल्या राज्यामध्ये गेल्या 50 वर्षांपासून मद्यविक्री दुकानांच्या परवान्यांना असलेली स्थगिती आता उठवण्यात आली आहे। महसुलात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। नव्यानं 328 मद्यविक्री दुकानांना परवाने दिले जाणार आहेत आणि त्यामुळे किरकोळ मद्यविक्री दुकानांमध्ये 19% वाढ होईल। याशिवाय उत्पादन शुल्क विभागाच्या प्रत्येक प्रशासकीय विभागांमध्ये विदेशी मद्य निर्मितीचा परवाना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्याची माहिती मिळते आहे। मात्र परवाने द्यायचे असतील तर विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय देऊ नका असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे। आपण पाठीमागच्या काळामध्येच एक नियम केलेला आहे 72 ला का काहीतरी 72-74 ला की इथनं पुढं दारूचे परवाने म्हणजे द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय द्यायचे नाही असा निर्णय झाला। आणि बाकीच्याही ह्याच्यात वाढवले जातात तो त्यांचा अधिकार आहे, परंतु आपल्या महाराष्ट्राची कामाची पद्धत वेगळी आहे। असे आपल्या नियम आहेत ते तपासून त्यातल्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि एक्साईजच्या SP ला अशा दोघा चौघांची ती कमिटी आहे, ती कमिटी पाहणी करते आणि ते देते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।